हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता दुपारची वेळ झालेली आहे। मी ना आज मसाले भात म्हणजे पुलाव असा नाही, साधा मसाले भात। आपण बघा दुपारच्या वेळेला सगळे डबे घेऊन गेल्यानंतर एक दोन माणसंच घरी असतात, त्याच्यासाठी मी साधा राईस बनवते। म्हणजे शेंगदाणे भिजत टाकलेत, दीड वाटी तांदूळ भिजत धुवून पिठे केले, राई जिरं, आपला घरगुती मसाला आणि हळद, टोमॅटो कढीपत्ता, असं सिंपल। म्हणजे आपलं कोण नाही तर आपण आता एकट्याने काय करायचं, असे एक दोनच आपण एक दोघे जण आहोत तर आपल्याला असा तेल टाकलंय आणि राई टाकते, राई जिरं हिंग। पुलाव करतो तो आपल्याला वेगळा खूप तयारी करावी लागते, पण हा असा थोड्याच मसाल्यांमध्ये हे करू शकतो। ही कढीपत्त्याची पानं, हे तडतडलं आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा लाल झाला चांगला, आपल्याला चांगला कांदा लाल व्हायला द्यायचे। मला खोकला झालाय। चांगला कांदा लाल होऊन द्यायचा आहे। आपला कांदा चांगला लाल होईपर्यंत हे बघा मी कांदा लाल केलाय, तर मी याच्यातच टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ, कधी पण टोमॅटो टाकलं तर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो आणि कांदा पटकन आपला नरम होतो। कांदा आणि टोमॅटो चांगला नरम करून घ्यायचा। आता आपल्याला ना टोमॅटो नरम झालाय, आपल्याला याच्यात आता मसाले टाकायचे। हळद टाकले, मसाले म्हणजे आपले घरगुती मसाले टाकायचे। आपल्याला बिर्याणी मसाले करायचाच नाही, हा साधा मसाले भात आहे, बिर्याणी नाही। आपल्याला हा एक चमचा मालवणी मसाला टाकायचा, चांगला हलवून घ्यायचा। गॅस कमी करते। मी हे शेंगदाणे येतात जवळजवळ 2 तास भिजत टाकलेले, ते आता मी याच्यातच टाकते। शेंगदाणे हे बघा, शेंगदाणे वगैरे सगळं कुकरमध्ये तुम्हाला एवढं दिसत नाही, सगळं एकजीव करून घेते मसाल्याला। आणि वरून मी तांदूळ टाकते। मी तांदूळ धुवून असे ठेवलेले अर्धा तास। हे तांदूळ धुवून टाकते, तर गॅस पर फुल करते। चांगला हलवल्यानंतर आपल्याला मी ह्या वाटीने दीड ते पावणे 2 वाटी तांदूळ घेतले होते, मग आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचंय, तांदळाच्या डबल पाणी घ्यायचंय आणि मी थोडंसं जरासं घालते, कारण ते जरासे तांदूळ जास्त होते, जास्त घालते। आपल्याला 3 वाट्यात हे घालायचं, चांगलं हलवलं की आपल्याला हे त्याच्यामध्ये पाणी घालायचंय। मला हळद आणि तिखट थोडं कमी वाटतंय, मग मी असे टाकते थोडंसं। तुम्हाला वाटेल तसं, कलर तर आला पाहिजे। ऍक्च्युली गरम केला पाहिजे पाणी, पण नाही, हवे म्हणजे गॅस तर मी याच्यामध्ये पाणी ओतते। जवळजवळ 3.5 वाट्या पावणे 4 वाट्या मी पाणी ओतते। त्याला चांगलं याला उकळी येऊ। आता आपल्याला वरून मीठ टाकायचं आहे।
मी पहिला टोमॅटोमध्ये टाकलेला, आपल्या चवीनुसार मीठ टाका, अति पण टाकू नका, कोथिंबीर, आणि आता मी वरून तूप टाकते. मी फोडणीला तेल दिलं होता आणि आता वरून तूप टाकते. आपला मसाले भात असा हे झालेला आहे. मी आता याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेते. मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा 3 शिट्ट्या होऊन आपला कुकर थंड झालेला आहे. मी आता खोलते. हा झालेला आहे. त्याला ते थोडा वेळ मी ठेवलं होतं. हे बघा आपला हा मसाले भात, साधा मसाले भात आपल्या घरगुती पद्धतीने. कसं आपण 1-2 जण असतो तर आज काय करूया, तर पापड लोणचं मसाले भात केला की काम झालं असं. आणि आपण हे पुलाव करतो तो वेगळा, सगळ्या भाज्या बिज्या घालून. हे बघा किती छान झालाय बघा, एकदम शेंगदाणे घालून माझा हा मसाले भात मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि पटकन इकडे झाकण पण लावून टाकते, कारण तो अजून गरम आहे. म्हणजे तसा आपण झाकण लावून ठेवायचा. हे बघा असं आपला असा पण कधीतरी मेनू करायचा, सिंपल मसाले भात, पापड, कांदा आणि लोणचं. हे बघा असा साधा मेनू पण कधीतरी करायचा. आपल्या ह्याला पण शांती मनाला, आणि साधा मेनू जेवलेला संडे असेल तर दुसऱ्या दिवशी मंडेला वगैरे असा मेनू करून खायचं. चला कसं वाटलं माझा मसाले भात. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि काय कमेंट असेल तर मला सांगा. चला उद्या भेटू आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.